या ठिकाणी धनगर समाजाचे जुने जाणते नेते आणि समाजाचे मार्गदर्शक आदरणीय निवृत्ती पाटील दातीर इथे आलेले आहेत आपल्याकडं आणि त्यांचा इथं सन्मान सोहळा होतोय। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार। अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्म महोत्सव आहे। आपण अहिल्यानगरमधून बोलतो आहोत। तर या निमित्ताने मंडळी आदरणीय निवृत्ती पाटील दातीर यांचा होळकर घराण्याशी थेट संबंध आहे। मी साहेबांना विनंती करतो, प्रथम आपण हा संबंध कसा आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे सासरे मल्हारराव होळकर आणि त्या मल्हारराव होळकरांचे मामा बारगळ, भोजराज बारगळ हे त्यांचे मामा। त्यांचं मूळ गाव तळोदे, पूर्वीचा धुळे जिल्हा आताचा नंदुरबार जिल्हा इथले ते आहे आणि त्यांची आता ही 11वी पिढी आहे आणि त्या पिढीमध्ये माझ्या सासऱ्याचा जन्म त्या वाड्यात झाला आणि त्याचप्रमाणे मटकर सरांचे सासरे श्री चंद्रवंशांना सातव यांची मंडळी पण तळोद्याच्या बारगळांच्याच आहेत। त्यांच्या मामाच्या आता माझ्या सासऱ्याच्या मामाचे मुलं आहेत आणि त्या मुलामुळं आमचं नातं तिथं जुळलं गेलं। हा साहेब, तुमचा या होळकर घराण्याशी जो ऋणानुबंध आहे तो लक्षात आलाय। मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी म्हणजे चोंडी या गावाशी कसा संबंध आला? या गावाशी संबंध येण्याचं एकमेव कारण जर असेल तर वैकुंठवासी स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांच्यामुळं मला त्या गावाशी आणि त्या नात्याशी संबंध आला। कसा, शिवाजी बापू शेंडगेंनी त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र लेवलवर धनगर समाजाचं काम करायचो, आमच्या मिटिंगा व्हायच्या। त्या कालचे माजी आमदार विजयराव मोरे यांच्या रूमवर बसायचं आणि तिथून उठून मग आम्ही शेंडगे बापूच्या बंगल्यावर, त्यांचा जो शासनाचा बंगला होता तिथे जाऊन आमच्या मिटिंग व्हायच्या आणि ते झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पुण्यतिथ्या साजऱ्या करायचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त शिवाजी बापू शेंडगे यांनी मंत्रालयात पहिल्यांदा सुरुवात केली। नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये शमुखानंद हॉलमध्ये, दादरला शमुखानंद हॉलमध्ये पवारसाहेब असतील, भुजबळ साहेब असतील, त्याच्यानंतर रामदासजी आठवले साहेब असतील, त्याच्यानंतर गणपतराव देशमुख साहेब असतील, पोपटराव गावडे असतील, हे सगळे त्या कार्यक्रमाला हजर होते आणि तिथून खरी सुरुवात झाली आणि तिथून पुढे महाराष्ट्रात येतो। वा वा वा, छान साहेब। तुम्ही सांगितलं शासकीय पातळीवरती अहिल्यादेवींची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करण्याची जी परंपरा निर्माण झाली ती बापू साहेब म्हणजे शेंडगे साहेबांच्या त्या काळापासून सुरू झालेली दिसते। तर मला पुढे असं विचारायचं आहे, तुम्ही त्यांना चोंडीला घेऊन आला, आता तिथं काय दृश्य होतं? मग आम्ही बापूंना आग्रह केला, बापू आम्ही माहेरची माणसं आहोत, आपण एकदा चोंडीला यायलाच पाहिजे। मग शेंडगे बापूंनी त्या काळचे पालकमंत्री शंकररावजी पोले साहेब, मी आणि आठवले साहेब येणार होते पण ते आले नाही। मग मी शेंडगे बापूच्या गाडीमध्ये असताना आम्ही याला गेलो, कुठं चोंडीला गेलो आणि ते चोंडीचं परिसर पाहिला तर खूप मनातून दुःख झाले शेंडगे बापूंना आणि मग त्यांनी तात्काळ पालकमंत्र्याला आदेश दिले। पालकमंत्र्यांनी तिथं पहिल्यांदा पाणी योजना सुरू केली, काट्या तोडल्या, सगळे तो वाडा पाहिला जुना आणि मग तिथून पुढं सुरुवात झाली आणि त्यावेळेस माननीय आत्ताचे विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती आहेत ते त्या काळी तिथे बोलून घेतलं होतं आणि त्यांना हे सगळं सांगितलं आणि तिथून पुढचा काळ त्यांचा सुरू झाला। वा वा वा, म्हणजे जगाच्या नकाशावरती जगाच्या समोर अहिल्यादेवींचं जन्मस्थान येण्यामागे असे प्रकारचं पाहायला मिळतं। साहेब, मला हे सांगायचं आहे की अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1914 पासून 20 पर्यंत इथे या चोंडीवरती शंकरराव कान्होबा वाघ नावाचे खर्ड्याचे जे शिक्षक आणि संशोधक होते, त्यांनी त्या चोंडीबद्दल वर्णन केलेलं आहे, भेट दिलेली आहे। नंतरच्या काळामध्ये पुढे भिडे गुरुजी म्हणून धोंडपार गावचे होते, जामखेड राहायला होते, त्यांनी काम केलेलं आहे त्याच कालखंडामध्ये। नंतरच्या काळामध्ये 1995 पासून या चोंडीशी माझा संबंध आला आणि तेव्हापासून जिल्हाभर अहिल्यादेवींचं जी स्थळं आहेत, अहिल्यादेवींनी भेट दिलेली, अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेली, घाट देवळं मंदिरं 12वा बांधलेली अशा गावांचा अभ्यास करताना तुम्ही जे सांगितलंय त्याची खात्री पटते।
तर मला एक तुम्हाला असा वेळ फार कमी असल्यामुळे मला असं तुम्हाला विचारायचं आहे, आज अहिल्यादेवींची त्रिशताब्दी म्हणजे त्यांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत. अखंड भारतवर्षामध्ये अहिल्यादेवींनी जे काम केलंय, अफाट अचाट काम केलंय, जे इतर कोणाला करता आलं नाही, त्यांचं आज नाव निघतं आहे, ही त्यांच्या कार्याची पावती आहे. परंतु त्यांचं जन्मस्थळ या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक राष्ट्रीय स्मारक व्हावं या दृष्टीने सगळे प्रयत्न होत आहेत. मधल्या काळामध्ये म्हणजे 1996 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस अहिल्यादेवींच्या स्मृती द्विशताब्दी वर्ष होतं, त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर शंकरदयाळ शर्मा आलेले होते. आणि आज अहिल्यादेवींच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत, त्रिशताब्दी. आता सध्याच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय सन्माननीय द्रौपदी मुर्मू येत आहेत. हे सगळं होताना चोंडी संबंधी पुढच्या काळामध्ये सध्याच्या राजकारत्यांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला चोंडी संदर्भामध्ये? मला एकच गोष्ट सांगायची याच्यामध्ये, नामदार शिंदे साहेबांनी त्यात लक्ष घातलं आणि त्या काळचे मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे यांनी कळस केला आणि चोंडी हे काय व्हावं, जसं कन्याकुमारीपासून तर हिमालयाच्या टोकापर्यंत अहिल्यादेवीने राज्य केलं आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं कार्य, देवालय असतील, काय सडका असतील, धर्मशाळा असतील, हे सगळं जसं पाहायला मिळालं, तसं चोंडी हे देशामधलं 1 नंबरचं तीर्थक्षेत्र व्हावं आणि त्याचा विस्तार चांगल्या प्रकारे व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. वा 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 वा. तर आदरणीय नातेर साहेबांनी सांगितलं की चोंडी हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि अहिल्यादेवींची जी प्रेरणा आहे, अहिल्यादेवींचं जे कार्य आहे, त्या चालू समाजासमोर गेलं पाहिजे. सध्याच्या समाजाला त्या निमित्ताने प्रेरणा मिळाली पाहिजे, मोठं बळ मिळालं पाहिजे.